Good morning and welcome to one and all to St. Jude's Shrine, Jhansi. Today we begin the first day of the novena, flag hoisting by Right Reverend Peter Parapulil, Bishop of Jhansi. Once again, welcome to this pilgrim center and have the blessings of St. Jude. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. May God, who is the fountain of all goodness, be with you all. And with your spirit. Let us pray. All that God has created and sustains, all events He guides, and all human works that are good and have a good purpose, prompt those who believe to praise and bless the Lord with hearts and voices. He is the source and origin of every blessing. By this hoisting of the flag, we proclaim our belief that all good works together for the good of those who fear and love God. Bless this flag, which denotes the beginning of the novena days and the feast of St. Jude. Bless all the pilgrims and those who are coming here to pray. We are sure that all things we must seek the help of God, so that in complete reliance on His will, we may in Christ do everything for His glory. Amen. आजच्या मिसा खालील हेतूसाठी अर्पिण्यात येत आहेत. वाढदिवसानिमित्त संत ज्यूड साहेबाचे आभार मानण्यासाठी श्री मॅल्विन जोकिम रॉड्रिक्स यांच्या वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी
संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी वेलरिना आणि चार्ली डिसिल्वा, संत जूड यात्रेकरी संघटनेच्या सेक्रेटरी म्हणजेच लेटिसिया गोम्स, तुम्ही जाणत आहात, त्या बाजूला बसून सर्वांचे मिसा भरत असत. यावर्षी ते आपल्यामध्ये नाही आहेत, म्हणून संत जूड यात्रेकरू संघटना त्यांच्या आत्म्यासाठी ही मिसा भेटवत आहे. वाढदिवसानिमित्त सेंट जूडचे आभार मानण्यासाठी आईवडिलांच्या आत्म्यासाठी विलियम फ्रान्सिस रॉड्रिक्स, स्वर्गवासी फादर स्टॅन स्वामी यांच्या आत्म्यासाठी वेलेन्सिया फर्नांडिस, संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी क्लाउडिन डिसूजा, युजीन रुडॉल्फ डिसूजा यांच्या आत्म्यासाठी क्लाउडिन डिसूजा, डिसूजा कुटुंबातील मरण पावलेल्या मृतांसाठी क्लाउडिन डिसूजा. वाढदिवसानिमित्त संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी कॅन्डिडा डिसिल्वा, संत जूडचे आभार मानण्यासाठी समीर परेरा, संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी जोसेफ गोन्साल्विस. वाढदिवसानिमित्त संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी रेजिनॉल रॉड्रिक्स. हृदयाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी नोवेल गोन्साल्विस, चांगल्या आरोग्यासाठी नोवेल गोन्साल्विस. संत जूडचे व परमेश्वराचे आभार मानण्यासाठी मॉनिका रॉड्रिक्स. संत जूड साहेबाचे आभार मानण्यासाठी टॉल्चर ग्रेशियस. रोज जोसेफ बॅप्टिस्टा यांच्या आत्म्यासाठी मिल्टन बॅप्टिस्टा. माझे मयेचे भाव आणि बहिणींदो, असहाय्य लोकांचे आश्रयदाते संत जूड साहेबाच्या नवेण्यासाठी मी सगळे भावरतींचं स्वागत करते. वेलकम वन अँड ऑल. मंगळवार 19 ऑक्टोबर 2021 नोवेनाचा पहिला दिस. आज आपू जेजूस येणार आहे, वाट बघा. जीजस इज कमिंग, बी अलर्ट अँड वॉचफुल या विषयावर चिंतन मनन करणार आहोत. आज आपू या दुनीन सदास नाव, पैसा, इष्टेक कमावण्याचे मंगारी धावता. हे सगळं करताना आपू विसरता का आपली हयात, आपली सगळी धनदौलत आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. आपले सगळे बरे न वाईट करण्याचा जबाब आणि हिसाब आपल्याला परमेश्वराला देवाचा आहे. आपला न्याय केला जाईल. म्हणून भाव आणि बहिणींदो, परमेश्वराला भिवून असा, परमेश्वराला भिवून चाला. तो केव्हा येईल तो दिस आणि वखत आपल्याला खबर नाही. सदाच काल सावध, हुशार न जागे रेवाचा मार्ग आपल्यापोर आहे. न योच बरा मार्ग आपल्याला परमेश्वराचे मेरे नेल. सोम्या जेजूचे शिकारा परमान हयात जगावचे साठी आपल्याला बेसाव मिळावं म्हणून सेंट जूड साहेबाचे मदतीशी या मिसामध्ये आपण लजार मागणं करूया. तुम्हाला पुस्तकं वाटिलेली हान, ती पुस्तकं कृपा करून मिसा खपली का परत आम्हाला द्या, कारण आमचे तरी थोडीच बुकं आहान की आपल्याला 10 दिवस वापरायची आण. तरी कृपा करून नवीनाचं पेज दिलेलं आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, परंतु जे बुकं दिलेली आण गाण्याची ती कृपा करून ठेवून जा अशी विनंती करते. पहिले दिवसापासून तर शेवटचे दिवसापर्यंत नोवेना आणि इस्टिनियन मिसाचं लजार बी त्यामध्ये आहे. तुम्ही त्याचा उपयोग करून मिसामध्ये सहभाग घ्या. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. कृपया सर्वांनी प्रवेश गीतासाठी उभे राहावे. आलो
आपले जे हेतू आपण भेटविल्यान या पहिले दिसाचे नोवेनाला त्या हेतूंसाठी या आपण मिसा अर्पण करूया व आज आपले मेल्विन रॉड्रिक्स यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया की त्यांच्या हातून जे चांगलं कार्य होत आहे ते परमेश्वराचं कार्य असंच चालू राहावं व त्यांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून त्यांची प्रार्थनेमध्ये आठवण करूया. तसेच आज आपले फादर ऑझी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना बघून मला पण थोडा धीर आला. थँक्यू फादर. बापाचे नावे आणि पुताचे आणि स्पिरिट संतांचे परमेश्वर तुमची आसो. तुमचे आत्म्याशी जेजूस येणार हाय वाट बघा. जेजूची वाट बघावला आपल्याला आईज आपली ही देऊळ माता आपल्याला आमंत्रण करते, बोलावणं दिलंय. ती जेजूची खरी वाट आपण कशी बघावची त्यासाठी आपली काळजं आपण साफ करूया व परमेश्वराच्या पाशी आपली दुःख आपली पापहान त्याच्याबद्दल आठवण करून क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने नृत्याने व हेगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमीन. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. जर ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर जे कृपेच्या दानाची विपुलता स्वीकारतात ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पापांच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेने दान ही पुष्कळ जनाकरिता विशेष करून अधिक झाली. जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे आणि नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झाली. जसे पापाने मरणाच्या योग्य राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योग्य सर्वकालीन जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला देवाचे आभार धन्यवाद. मानूया. द्या शुभवार्ता जगताला. प्रभूची
शुभवर्तमान ऐकण्यासाठी उभे राहा. हालेलुया Alleluia, alleluia, alleluia. जयजयकार करा सोम्या आपली देवाचा. सोम्याची वचन आत्मा आणि हयाती सारखी हयातीची वचन सदा सकाल सोम्याचे दरी Alleluia, alleluia, alleluia. जयजयकार करा सोम्या आपली देवाचा. Alleluia, alleluia, alleluia. जयजयकार करा सोम्या आपली देवाचा. जयजयकार करा सोम्या आपली देवाचा. जयजयकार करा सोम्या आपली देवाचा. प्रभु तुम्हा बरोबर असो. लोकलेखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नावरून येईल, दार ठोकील, तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही असा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हाला सत्य सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ह्या महिन्याची जी सुवार्ता निघालेली आहे त्या सुवार्तेमध्ये शेवटी सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. त्या कवितेची सुरुवात कशी आहे की देवा किती रे वाट पाहू. कवितेची सुरुवात, देवा किती रे वाट पाहू, कधी उघडणार तुझी दारे. आणि ही सर्वांची प्रार्थना होती. जेव्हा कोरोनाच्या काळात देवळाचे दरवाजे बंद झाले तेव्हा कधी उघडणार ही आपली प्रार्थना होती. आणि उघडले, पुन्हा बंद झाले आणि आता पुन्हा उघडले. म्हणून आपण आज संत ज्यूटच्या आश्रयामध्ये येथे सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. वाट कुणाची बघावची, कशी बघावची, कव बघावची, कोणी बघावची हे कोणीच आपल्याला शिकवी नाही. आपली हयात, आपले जीवन आपल्याला वाट बघावला शिकविते. इस्कूलांची पोरं बघा, 2 वर्ष उभा राहिली, इस्कूल बंद आहे, बंद होतं. पहिला जेव्हा बंद झालं इस्कूल कोरोनाच्या याच्यामध्ये, पोरांना मजा, सुट्टी, हॉलिडेज, लॉंग हॉलिडेज, त्यांच्या हातात मोबाईल भेटले, अजून मजा. नंतर कोणते मोबाईल, आयफोन, विवो, ओप्पो. नंतर मग आता तो मोबाईल भेटलाय नवा, पण तो त्यांच्या फ्रेंडबरोबर शेअरिंग करायला पाहिजे, त्यांना बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे माझ्यापाशी यो मोबाईल आहे. पण ते मधी अटकलेले होते. कंटाळली पोरं घरामध्ये. नंतर त्यांना आता बेना येवायचा आहे पण येऊ शकत नाही. आता थोडी दिवस स्कूल चालू झाली. जी पोरं स्कूल चालू व्हायचं वाट बघत होती ती आता स्कूल चालू झाली. 3-4 दिवसाची मगशी पोरं कंटाळली. कला स्कूल चालू झालेलं आहे,
त्यांचे फ्रेंड्स आण, पण काय नाही आहे, मोबाईल नाही आहे. एके पोरान मला विचारिलं, फादर मोबाईल आहे? बरं कला रे, काय काम आहे? नाही फादर ऐसाच बघावच आहे म्हणा, स्कूलमध्ये अलाउड नाही करीत मोबाईल. ना आजकाल पोरं मोबाईलची भाषा पण बोलायला लागल्यान. एके पोराला विचारलं का रे तुझा मोठा डॅडी ग्रँडफादर कसा आहे? ते काय फादर तुला माहिती नाही तुम्हाला? तो पोऱ्या बोलला तुम्हाला माहिती नाही? ते नाही. बरं काय आहे, कसा आहे तो? सांगते तो स्विच ऑफ जायला. माहीत पडलं स्विच ऑफ. आता पोरं मोबाईलची भाषा बोलायला लागल्यान. ह्या कोरोनाच्या ह्या वर्षा माझे भावानो बहिणीनो, या वर्षा सुरुवातीला खूप वादळं होऊन गेली. टोकते वादळ, निसर्ग वादळ, गुलाब वादळ आणि आता हे शाईन वादळ. या वादळांनी खूप जणांचं नुकसान केलेलं आहे. खूप जणांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. मोठमोठे डोंगर खाली पडले, घरं लोकांची कोसळली, समुद्रामध्ये बोटी बुडल्या. न काही अशा टायमामध्ये ज्या बोटी समुद्रामध्ये होत्या न त्यांच्या बायका ज्या घरी होत्या, जे समुद्रामध्ये लोक जातात मासे पकडायला न त्यांच्या बायका ज्या घरी असतात न त्यांची वाट बघावची पद्धत वाहिलीच होती नसते. जवळ त्यांचे धनी, त्यांचे नवरे, त्यांची पोरं, त्यांचे माईचा पायचा बापूचा जवळ समुद्रामध्ये असताना सागरामध्ये नाहीसं वादळ होते तेव्हा ती वाट कशी बघितान त्यांची परत येवाची, त्या बोटीची परत येवाची किनाऱ्यावरती. खूप बायका घरा आपले आल्तेराचे समोर मेणबत्त्या लावितान, गुडघे टेकितान, लजार करतान. जे ग्रोटोहान गावामध्ये असतात चर्चचे बाजूला सगळ्यात बरोबर जाऊन ना त्या ग्रोटोजवळ मरियेची रोजरीची प्रार्थना करतात. जाईला क्रॉस आण आपण बघिता क्रॉस, तैला जाऊन क्रुसाची भक्ती करतात. सगळे एकत्र येऊन त्या माऊलीच्या भाषा आपण गोरा बघितल्या, सगळे एकत्र येऊन त्याला प्रार्थना करतात की ते त्यांचे नवरे, त्यांची पोरं, त्यांचे बापूचा किंवा त्यांचे त्या बोटी आहे त्या सुरक्षितपणे समुद्रावरती येऊ दे, त्याची वाट बघितान. न त्या वाट बघावसाठी हे सगळं ऐसं करतात. 2 दिवस पुढं आपू येवाचे पुढं आईला 2 बसेस येऊन गेल्या बायकांच्या. न त्या बायका आमचे या फादरांना सांगत होत्या की जी मिसा आपण देत आहो ना हेतू, ते हेतू त्यांनी दिले कण्यासाठी? त्यांच्या बोटींसाठी, त्यांच्या स्वतःसाठी नाही, बोटींसाठी. आजचे शुभ वर्तमानान आपू काय ऐकिता? जेजू सांगते की धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. जागृत असलेले म्हणजे काय? जागे असलेले म्हणजे निजाचच नाही ऐसं नाही आहे. जागृत असलेले म्हणजे आपली वाट पाहण्याची पद्धत, जेजूची येण्याची आपली वाट बघायची पद्धत कशी असते ती काय आहे ते धन्य. गोराईची माऊली खूप जणांना पावली असं लोक बोलतात, खरं आहे न. खूप जण त्या माऊलीचे दर्शनाला जातात, 1 तास 2 तास 2.5 तास उभी रेतात तईला. पण ती माऊलीचे पाशी जावाची पुरं आपू वाट बघिता की आता माझा नंबर येईल, आता माझा नंबर येईल, आता माझा नंबर येईल. पण ती आपण वाट बघावची पद्धत कशी आहे? अचानक दुसरा कोणतरी मधीन घुसला की आपले तलपायाची आग मस्तकाला जाते. दुसऱ्यांवरती आपण बघिता कोण मधीन जाते, आपले पुरं कोण जाते.
ती आपली पद्धत नाही आहे. आपल्याला वाट बघावची आहे. माझा नंबर कव येईल, मी माऊलीचे पाशी कव जाण, ती त्याची तयारी माझी कशी असायला पाहिजे. मी प्रार्थना करतोय, रोजरी करतोय, गायन गातोय की दुसऱ्यांना बघित आहे. आपल्याला बायबलमध्ये माहीत आहे, एक माणूस योहानाचे शुभवर्तमान 38 वर्ष वाट बघत होता. तो पंगू माणूस यरुशलेमला सणाच्या वेळेला जेजूस तैला गेलता शिष्यांबरोबर. न जेजूसून त्या माणसाला बघितलं. 38 वर्षानंतर 38 वर्षभर तो माणूस तैला त्या तलावाशीपाशी होता. त्या तलावाचं काय आहे, ते मेंढरं दरवाजाजवळ एक तलाव आहे. त्या तलावाला काय बोलतात, बेथेस्दा तलाव. तर या तलावाजवळ सगळे पंगू, लंगडे, लुले, जे आजारी आहेत ती लोक तिथे असतात. आणि अचानक कधीतरी त्या तलावामधला पाणी आहे, तल्यांचा पाणी आहे, तो हलते. देवदूत येते ना पाणी हलविते ना, जो कोण पहिला उडी मारील त्याच्यामध्ये तो बरा होते, त्याच्या आजारातून मुक्त होते, साफ होते. पण ह्यो जो माणूस होता, याला त्या पाणी हल्ला की त्याचे जावाचे पुढं दुसराच कोणतरी येऊन त्याला पाण्यामध्ये जावाचा ना तो बरा व्हावाचा, याला मिळत नव्हतं. जेजूस दर वर्षा त्या सणाला जावाचा. दर वर्षा जेजूचे जन्माचे पुरुषीन यो माणूस तैला होता. जेजूजून याला बघितला असेल. या दिस सणाचे दिवस जेजूस जेव्हा परत गेला तैला सणाला शिष्यांबरोबर, तेव्हा त्यानं बघितलं यो माणूस, सगळी माणसं बदललेली आणि यो माणूस अजून तैलाच आहे. ती जेजूसून त्याला विचारिलं, तुला बरं व्हावचं आहे? तो काय बोलला की मला त्या पाण्यात टाकायला, पाणी हल्ला की पाण्यात टाकायला माझं कोणच नाही आहे. जेजूस सांगते ते मला ऐकावचं नाही. कोण हाय कोण नाही आहे टाकावला, तर पाणी हलते पाणी नाही आले, देवदूत येते की देवदूत नाही आहे, ते सगळं बनवणारा मीच आहे. मी तुला सांगते की तुला बरं व्हावचं की नाही. आणि त्याने मान हलवली आणि जेजूसून त्याला उठविला, उठ, तुझी चटई काय हाय ते घे. तो माणूस बरा झाला. माझे भावांनो बहिणीनो, वाट बघावची पद्धत आपली बदलूया. 2 प्रकारच्या बायका असतात. 2 प्रकारच्या बायका. या दोन्ही प्रकारच्या बायका वाट बघितान आपली नवऱ्याची. एक बायको असते ती सांची वाट बघिते, संध्याकाळची, की माझा आता धनी, माझा नवरा येईल, आता येईल, आता येईल, आता येईल, याची वाट बघिते ना. आईला गे मग एकोट जेवायला बसतान. दुसरे प्रकारची बायको असते ती पण नवऱ्याची वाट बघिते, पण ती सांची नाही बघी, सकाळची बघिते. पण ती वाट कशी बघिते, आता यो मेल्या कव जाल, कव जाल, कव जाल, घरांशीन बेना कव जाल, याची वाट बघिते. आपण थोडा विचार करूया की जे पुरुष मंडळी आहात, की तुमची बायको कशी असायला पाहिजे. संध्याकाळची वाट बघिते तैशी, की सकाळची जावाची वाट बघिते ती बायको पाहिजे. जर आपण चांगलं जीवन जगलो, चांगलं जीवन, तर तुमची बायको काय, तुमची बायको, तुमची पोरं, तुमची मायसपाय सगळीजण तुमची येवाची वाट बघितीन. त्यांना धास्ती वाटेल की आता येतील, आता येईल माझा डॅडी, येईल माझा पापा, येईल, याची वाट बघितीन. जर आपलं जीवन वाईट असेल, त्रास देणारं असेल, आपले घरामध्ये, आपल्या आजूबाजूला शेजोलान खराब जीवन असेल, ती लोक यो घरांची कव जाते त्याची वाट बघितीन. म्हणून आपली वाट बघायची पद्धत आपण बदलूया. संत जूटचे
आपू आश्रयामध्ये आयले हांव. आजचा पहिला नोवेनाचा दीस आहे. 9 दिवस पुढचे हान आपले पाशी. मौज मजा करणार, ठीक आहे, पण त्याबरोबरच मी ज्या हेतूने आलेलो आहे, माझा आईला सेंट जूटला झान्सीला येवाचा हेतू काय आहे, किंवा मी यायच्या अगोदर काय माझा हेतू होता, माझी प्रार्थना काय होती, माझं लजार काय होतं, ते रोज आपण आठवूया, रोज आठवूया. कारण संत जूटचं जे पत्र आहे बायबलमध्ये, छोटंसं एकदम पत्र आहे त्याचं, 1.5 पानं, 25 ओवी आहे. त्याच्यामध्ये 21वी ओवी आहे. ती संत जूड आपला काय सांगते आपल्याला, की वाट कशी बघावची. संत जूड सांगते की सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा. हे आपला आश्रयदाता संत जूड आपल्याला सांगते की जेजूचे दयेची वाट पहा. तीच वाट पाहण्यासाठी, वाट बघावच्यासाठी आपण आयल्या की जेजूजून आपले सगळ्यांवरती दया करावी, आपले कुटुंबावरती, आपले पोरांवरती, नवऱ्यावरती, बायकोवरती, माईस बापावरती दया करावी. व हे जे पत्र आहे खूप सुंदर आहे. रोज ते वाचत जा. बायबल नसेल माझ्याकडे आहे, मी देईन तुम्हाला वाचायला. सुंदर आहे, खूप वेळ आहे आपल्याजवळ, अख्खा दिस आहे आपल्यापाशी. ते वाचूया व संत जूटची आश्रयामध्ये आपोआयल्या आपल्या ज्या हेतुआन, गरजान, विनंत्यान, लोकांसाठी आपण प्रार्थना करावच्यासाठी आयल्या, ते सगळं बरं होऊन व त्याची दया आपल्यावरती असावी म्हणून आपण प्रार्थना करूया व मध्यस्थी करूया. भावार्थाचं लजार. मयेचे भाव बहिणींदो, आपू सगळेजू आपले हयातीन कवरी परमेश्वराचे दयेमयेचा अनुभव घेतला असेल. आपण सगळेजून परमेश्वराचे मयेचे साक्षीदार व्हावं म्हणून लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. पोप, बिशप, पाद्री आणि माद्रींनी यांना या कोरोना महामारीचे खराब वक्तान देऊलमायचा कारभार सांभाळावचेसाठी बरी हयात न बेसाव मिळावं म्हणून आपण लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. आपले गावान, कुटुंबान, शेजोलेन आणि आपले देशान सोम्या जेजूसची सुलाय, पीस यावी म्हणून आपण लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. सगळे आजारी, दुःखी कष्टी डोकरे माणसांना सोम्या जेजूसची दया न मया न बरी हयात मिळावी म्हणून आपण लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. सोम्या जेजूसचे दरी आपले सगळे बरे वाईटाचा आणि पापाचा हिशोब आहे. त्याचे दयेन आणि मयेन त्यांनी आपले सगळे पापाची माफी करावी म्हणून आपण लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. सगळे संजूटचे भावरत्यांसाठी सुलायशी लजार करूया. आपला जबाब, सोम्या जेजूस आमचं लजार ऐक. परमेश्वरा, आम्ही संत जूटचे पहिले नोवेनाचे दिसा आमच्या गरजा न मागण्या तुझे पायाशी ठेविल्यान, त्या तू दयेशी ऐक आणि कबूल कर. या लजार आम्ही जेजूचे नावान करता. आमेन. जीवन घे हे माझे सारे.
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृद्ध तुझे आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन कमरे शक्तिशाली तू
तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा आला. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू पीटर व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मारिया, तिचा अतिशुद्ध वर संत योसेफ, सारे प्रेरित, संत जूद व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नाम्र तुझा पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठवा. जेजुजून जे लजार आपल्या सगळ्यांना शिकविलंय ते आपू सगळीजण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाग पाडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड.
हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. प्रसाद गीत. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. प्रार्थना
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबरही सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत जूड साहेबाच्या नविन्याची प्रार्थना, ज्या पुस्तिका तुम्हाला वाटण्यात आल्या आहेत, पान क्रमांक 24 वरती नविन्याची प्रार्थना आहे. तसेच तुम्हाला नविन्याच्या फक्त प्रती दिलेल्या आहेत, त्याचा तुम्ही सढळ हस्ते वापर करावा ही आपणास नम्र विनंती. पुस्तकामध्ये पेज 24 24. संत जूड थदिउस यांच्या नोवेनाची प्रार्थना. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. समर्पण. हे प्रभू येशू, तू या जगात असताना आपल्या पित्यापाशी कळकळीने प्रार्थना केलीस. आज आम्ही नोवेनामध्ये करीत असलेल्या प्रार्थना व आमच्या विनंत्या तू स्वीकार. आम्ही या तीर्थस्थळी असलेल्या सेवकांसाठी, सर्व भाविकांच्या हेतूंसाठी व ज्यांनी आपल्या विनंत्या येथे पाठवलेल्या आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. तसेच आमच्या आध्यात्मिक व भौतिक उद्देशांसाठी करीत असलेल्या प्रार्थना तू ऐक. आपले जे हेतू आहेत, विनंत्या, प्रार्थना, ज्या हेतूने आपण आलेलो आहोत ते हेतू आपण आठवूया. इतर लोकांनी आपणास प्रार्थना करावयास सांगितलेल्या असतील त्यांची देखील आपण आठवण करूया. जी लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, बरं व्हायचं वाट बघत आहेत, संत जूदच्या मध्यस्थीने परमेश्वर त्यांच्यावर दयेने पाहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वजण एकत्र. तुझी आई व माझी आई पवित्र मरिया हिच्याद्वारे मी प्रार्थना करतो, कारण पवित्र मरिया ख्रिस्ती लोकांची मध्यस्थिनी माता आहे. मी संत जूड थदिउस, जे आपले कुटुंबीय असहाय्य संकटग्रस्तांना सहाय्य करणारे आहेत, यांच्याद्वारे व त्याच्या मध्यस्थीने आमच्या प्रार्थना तू स्वीकार व त्या फलदायी कर असे विनवितो. आमेन. हे भाग्यवंत प्रेषिता संत जूड थदिउस, संकटग्रस्त लोकांच्या सहाय्यका, तू ईश्वराद्वारे खऱ्या श्रद्धेचे प्रमाण देण्यासाठी निवडलेला प्रेषित होतास. तू धर्मासाठी सर्व प्रकारचे अत्याचार सहन केलेस आणि धर्मासाठी आपला प्राण अर्पण केलास. तू आम्हाला असा दृढ विश्वास दे की सर्व प्रसंगी आणि सर्व परिस्थितीत आम्ही तयार राहू. प्रिय संता, आम्हाला प्रायश्चित्ताद्वारे आमचे शरीर शुद्ध ठेवण्यास प्रोत्साहन दे, कारण जगासाठी व स्वतःसाठी मरून सदा सर्व काळ परमेश्वराजवळ राहू व पुण्यफल प्राप्त करू. आमेन.
आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि तशीच आमच्या पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा जसा प्रारंभी प्रभूचा तसाच सदा आणि सर्व सदा काळ. सर्वदा आमेन. काळ आमीन. एकत्र हे भाग्यवंत संत जूड थदेऊस, परमेश्वराला संतुष्ट करणे हेच तुझ्या जीवनाचे ध्येय होते. आम्हाला अशी कृपा दे की आम्ही देवाच्या आज्ञापालन करून आमच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावे व धर्मासाठी सर्व प्रकारचे कष्ट ध्येयाने सहन करण्यास तुझ्यासारखे उत्सुक असावे. म्हणून संकटातून मुक्त झाल्यावर आम्हाला देवाच्या राज्यात शाश्वत जीवनाचा मुकुट मिळेल. आमीन. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमचे दररोजची भाकर आज आम्हाला दे जशी आणि आम्ही तशीच आमच्या आमच्या अपराधांची क्षमा अपराधांना करीतो, करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसाच आणि सदा सर्वदा काळ. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आपण पात्र व्हावे म्हणून हे संत जूड थदेऊस आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू तुझ्या प्रेषित संत जूडद्वारे आम्हाला तुझ्या नावाने ज्ञान दिले आहे. आम्हाला असे वरदान द्या की आम्ही आमच्या जीवनात सद्गुणांची जोपासना आणि संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची कीर्ती वर्णावी व आम्ही अधिकाधिक पवित्र व्हावे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता दररोज रेलिकचं चुंबन इंडिव्हिज्युअली होणार नाही, एकत्रितच साक्रामेंटाचा आशीर्वाद दिला जाईल. सगळ्यांच्या जागे उभं राहायचं आहे. फादरांची बेस देतील ते आपू घ्यावाचं आहे. इंडिव्हिज्युअली येऊन एकेकाने येऊन बोची घेवायची नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे यो काल तैसा आहे. 2-3 अनाउन्समेंटान ज्यांना कोणाला मिसा भेटवायच्या असतील, ज्या कोणाला मिसा अर्पण करायच्या असतील, ते आमचे लोक इथे बसलेले आहेत. त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. नाव आणि तुमचा जो हेतू आहे तो तुम्ही देऊ शकता. आता इथे यांच्या डायसिसच्या प्रमाणे
झान्सी डायसिसच्या धर्मप्रांतांच्या आणि संत ज्यूट श्राईनच्या प्रमाणे सणाची मिस्सा जर कोणाला अर्पण करायची असेल त्यांनी 500 रुपयाचं मीस भेटवायचं आहे. सणाची मिस्सा ज्या कोणाला अर्पण करायची आहे त्यांनी 500 रुपीज 500 रुपये द्यायचे आहेत. तसेच ज्या कोणाला आपलं नाव वाचून पाहिजे, कुठला ज्या हेतूसाठी तुम्ही मिस्सा भेटवित आहात तो हेतू जर सांगायचा असेल तर त्यासाठी नव्याण्या काळामध्ये, फक्त नव्याण्या काळामध्ये 10 दिवस सणापर्यंत 200 रुपये मिसा असेल. 9 दिवसाच्या नव्याण्यासाठी 200 रुपये जर तुमचं नाव वाचायचं असेल तर. आणि ज्यांना कोणाला 100 रुपयाची मिसा द्यायची असेल त्यांनी 100 रुपयाची मिसा द्यायची. ते मग इतर ठिकाणी फादर मिशन सेंटरला पाठवतील आणि त्याप्रमाणे कुठल्याही कधीही ती तुमच्या हेतूसाठी मिसा अर्पिली जाईल, परंतु नाव घेण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच आज संध्याकाळी 6 वाजता ग्रोटोजवळ आपली नेहमीप्रमाणे मराठीमध्ये रोजरी, मराठी ईस्ट इंडियनमध्ये रोजरी होईल. संध्याकाळी 6 वाजता ग्रोटोजवळ मराठी ईस्ट इंडियनमध्ये मिस्सा होईल. तरी जास्तीत जास्त लोकांनी या प्रार्थनेसाठी यावे ही विनंती. ज्या कोणाला मिस्सा भेटवायच्या असतील त्यांनी कृपा करून मिस्साच्या नंतर आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू. कृपया उभे राहा. प्लीज स्टँड. भागीवंता संजूट साहेबा गाऊया. भागीवंता संजूट साहेब.